जय भवानी जय शिवाजी. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांची अद्भुत आणि प्रेरणादायक जीवनगाथा. शिवरायांचे थोरले चिरंजीव, विद्वान, पराक्रमी आणि अत्यंत कठोर योद्धा, ज्यांनी स्वराज्य आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली. तर चला मग सुरुवात करूया त्यांच्या जीवनकथेपासून. 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म. आई सईबाई आणि वडील छत्रपती शिवाजी महाराज. लहानपणापासूनच अभ्यासाची आवड. संस्कृत, फारसी, अरबी, मराठी या भाषा त्यांना आत्मसात केल्या. इतिहास, वेद, उपनिषद तसेच युद्धकला या दोन्ही क्षेत्रात पारंगत होते. लहान वयातच स्वराज्याच्या राजकारणामध्ये सहभागी झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर म्हणजेच की 1681 मध्ये संभाजी महाराज छत्रपती झाले. गादीवर बसताच त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी मुघल, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज यांच्याशी लढा दिला. अवघ्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 120 पेक्षा जास्त लढाया केल्या. शत्रूंचा धाक बसलेला होता, पण दरम्यान मुघल सम्राट औरंगजेबाने स्वराज्य नष्ट करण्याचा संकल्प केला. महाराजांनी 1689 मध्ये संगमेश्वर येथे लष्करासह थांबले असताना मुघल सैनिक मुक्काबर खानाने अचानक हल्ला केला. हा हल्ला गणोजी शिर्के आणि कान्हाजी शिर्के हे महाराजांचे मेहुणे होते. यांनी महाराजांना फसवून धरून देण्यात आले होते. संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या छावणीत आणण्यात आले. औरंगजेबाने महाराजांसमोर धर्मांतराचा प्रस्ताव ठेविला, पण महाराज ठामपणे म्हणाले, मी हिंदू आहे आणि मी हिंदूच राहीन. त्यानंतर त्यांच्यावर अमानुष छळ झाला. डोळे उपटले, जीभ कापली, नखे उपटली, शरीरांचे तुकडे तुकडे केले. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे वीरमरण झाले. त्यांच्या शेवटच्या क्षणी सुद्धा धर्म व स्वराज्याची शपथ त्यांनी सोडली नाही. मृत्यूनंतर महाराजांचे शरीर गोदावरी नदीत टाकण्यात आले. स्थानिकीय महार समाजातील लोकांनी अवशेष एकत्र केले, शिवले. समाजाने शरीराचे तुकडे शिवून एकत्र केले. नंतर तुळापूर येथे महाराजांची समाधी बांधली गेली. आजही लाखो लोक तिथे जाऊन दर्शन घेतात. संभाजी महाराज विद्वान होते. त्यांचं बुद्धभूषण हे संस्कृत ग्रंथ आजही उपलब्ध आहे. ते फक्त योद्धाच नव्हे तर तत्वज्ञानी होते. त्यांच्या बलिदानामुळे हिंदू धर्म व स्वराज्य टिकून राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी औरंगजेबाविरुद्ध अजून कठोर संघर्ष केला आणि शेवटी मुघल साम्राज्य कमकुवत झाले. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान इतिहासातील एक अमर अध्याय आहे. त्यांच्या धाडसामुळे आज आपण अभिमानाने जगू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवराय, जय